हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो टार्गेट नक्की केला होता अतिरेक्यांच्या विरोधाची आपली लढाई होती, ती अतिरेक्यांचे पूर्ण कॅम्प उद्ध्वस्त करून एकदम सक्सेसफुली आपल्या सर्व सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी चांगली कारवाई केली आहे। त्याच्या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिरंगा यात्रा सर्व नागरिकांना घेऊन काढत आहेत। आज मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही तिरंगा यात्रा निघत आहे। पण मोदी साहेबांचं वक्तव्य ऐकलं असेल की गोली का जवाब बम से मिलेगा, तर परत एकदा जर पाकिस्तानने अशा कुरापती केल्या तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाकिस्तान नेस्तभूत केला जाईल। कालच आपण मोदी साहेबांचं वक्तव्य ऐकलं असेल की गोली का जवाब बम से मिलेगा, तर परत एकदा जर पाकिस्तानने अशा कुरापती केल्या तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाकिस्तान नेस्तभूत केला जाईल। कुत्र्याची शेपूट नेहमी वाकडी असते। आता पाकिस्तान आपला कटोरा घेऊन जगभर भीक मागत आहे, हे आपण सर्व मीडियामध्ये पण पाहत आहे आणि वस्तुस्थिती पण पाहत आहे। त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती, पाकिस्तानच्या सरकार हे त्यांचं सैन्य चालवत असते आणि सैन्याच्या कुरापतीप्रमाणे पाकिस्तान सरकार चालत असते। त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये त्याचे 2 किंवा 3 तुकडे होतील। जिंदाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद भारत माता की जय। सोबत या ठिकाणी नरवणकर साहेब आहेत, माजी नगरसेवक आहेत। आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया। साहेब, आज एक तिरंगा रॅली आहे, या तिरंगी रॅली दरम्यान आपण काय आपली प्रतिक्रिया देणार? आपल्या भारतातील हिंदुस्थानच्या शूर सैनिकांनी सीमा पार न करता, सीमेच्या पलीकडे न जाता शत्रू सैनिकांची 9 अतिरेक्यांची स्थळ होती, पॅड म्हणतात त्याला, ती उद्ध्वस्त करून टाकली, उत्तुंग पराक्रम केला। त्यात आपलं एक विमान पुढे पडलेलं नाही, त्यांची 5 गेली, अतुलनीय पराक्रम केलाय। त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्याचं त्या सर्वांचं अभिनंदन करावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं। यापुढे देखील आपल्या भारत आपल्या लोकांचं असं संरक्षण त्यांच्या हातून घडावं, देशाची कीर्ती अजून वाढू दे, जगभर आपली कीर्ती पसरते। आणि याचं पूर्ण श्रेय मोदी सरकार, भाजप सरकार आणि त्याला सर्व विरोधी पक्षांनी दिलेली साथ, याची एकजूट आपली सर्वांची कायम राहो। आपल्या देशाची, भारताची प्रगती हो, एकजूट राहो। आणि आमची शेवटची सदिच्छा हीच व्यक्त होतो, अशाच प्रगती केली लवकरच पाकिस्तान ऑक्युपायचं काश्मीर आहे ते देखील आपल्या ताब्यात येईल। पण धीरज, संयम जो आपल्याला मोदी साहेबांनी व सरकारने दाखवला, त्याचं कौतुक करावं थोडं कमी आहे। हे होते आपल्या सोबत माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया सांगितलेली आहे। भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने मुंबई घोलाटे या इथून गिरगाव चौपाटी या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई। गुप्ता जे आहेत, वार्ड अध्यक्ष आहेत, आपण यांची प्रतिक्रिया जाणून। आपल्या इकडे जो तिरंगा यात्रा जो आज निघाले गेलेलं आहे, ते तिरंगा यात्रा आपले जो भारत देशावर जो आतंकवादी जो हल्ला केलेले होतं, ते आपल्याला ज्या विचारून ते लोकांनी हल्ला केले होतं आणि भारतीय प्रधानमंत्री त्याला सांगून त्याला अटॅक केलं होतं। पण अटॅक आम्ही लोकांनी नाही केलं, अटॅक पाकिस्तान आमच्याकडून केलं होतं, पण आम्ही त्याला जबाब दिलं। आपल्या सोबत या ठिकाणी तानाजी दळवी आहे। या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली संदर्भात आपण काय सांगणार? आज मुंबईमध्ये पूर्ण तिरंगा यात्रेचं नियोजन केलेलं आहे। सगळ्या लोकांनी मिळून त्यांनी आज रस्त्यावर उतरलेले आहेत लोक मुंबईची। ज्या पद्धतीत भारताने पाकिस्तानवर जो अटॅक केला, त्या विजयाच्या हिशोबी आपण रस्त्यावर उतरून आज जल्लोष करतोय। आपण भारत माता की जय। आपल्या सोबत या ठिकाणी त्रिपाठी साहेब आहेत, अपन त्यांचं मत जान गया। आज यहाँ पे तिरंगा रैली के बारे में आप क्या कहेंगे? आज यहाँ पे तिरंगा रैली में मुंबई के सभी राष्ट्र प्रेमी नागरिक आज यहाँ पे पूरे जोश के साथ एक पाकिस्तान सारी दुनिया को एक आह्वान देने के लिए, बताने के लिए
कि हमारी सेना ने कैसे उनको मारी, पाकिस्तान के कैसा उनको पाकिस्तान के समूल नष्ट कर दी। और पूरी देश की जनता 24 घंटे से सारे देश की सेनाओं के साथ है और नरेंद्र मोदी जी के साथ है। भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी मुंबई गोवलेटे इथून गिरगाव चौपाटी या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई। भारत माता की, भारत माता की।